महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत पंचायत समिती सभापतीपदी नमिता घारे, उपसभापतीपदी चित्रा ठाकरे। कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार धनंजय जाधव आणि गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या देखरेखीखाली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत 12 पैकी 10 सदस्य उपस्थित होते। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापतीपदी तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापतीपदी निवड झाली। निवडीनंतर दोघींनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला आणि या ऐतिहासिक क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष तथा रायगडचे खासदार माननीय सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे, शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी, राष्ट्रवादी तालुका प्रमुख दीपक श्रीखंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उपसभापती चित्रा ठाकरे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। यावेळी बोलताना नमिता घारे यांनी म्हटलं आहे की कर्जत तालुका हा 55 ग्रामपंचायती आणि 223 गावांनी जोडलेला मोठा तालुका आहे। सध्या 55 पैकी 39 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय राजवट असून 16 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व गावांपर्यंत विकासाच्या योजना आणि सुविधा पोहोचवणे मोठे आव्हान आहे। तसेच तब्बल 3 वर्षांहून अधिक काळानंतर पंचायत समितीत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा कामकाज सुरू होत आहे। त्यामुळे थांबलेली विकास कामे पुन्हा गतीनं सुरू करून जनतेचा विश्वास, विकासाचा ध्यास, कर्जतचा कायापालट हाच आमचा श्वास या संकल्पनेनुसार काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। कर्जत पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आज अगदी भरभरून आम्हाला यश प्राप्त झालं। त्यामध्ये सभापती आणि उपसभापती परिवर्तन विकास आघाडीचा आज खऱ्या अर्थाने विराजमान झालेले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, अनेक वर्ष आम्हाला जे आमच्याकडे पंचायत समिती होती ती पंचायत समिती खऱ्या अर्थाने आज आम्ही परिवर्तन विकास आघाडीने जिंकून आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा आज आम्ही पंचायत समितीवर आम्ही फडकवण्याचं काम केलेलं आहे। मी आमच्या कर्जत तालुक्यामध्ये सर्व जनतेला अगदी मनापासून त्यांचा आभार मानेल। जनतेने दिलेलं जो प्रेम होतं त्या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या माध्यमातून त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत जाऊन जी कामं असतील, जो विकास काम असेल ते करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। भाऊ, उद्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक त्या ठिकाणी प्रक्रिया पार पडते। राष्ट्रवादीला कशा पद्धतीने या ठिकाणी जागा मिळणार आहे आणि राष्ट्रवादीमध्ये कशा पद्धतीने उत्साह आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे बहुमत ॲक्च्युली झालेलं होतं। त्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये, कोल्हापूर तालुक्यामध्ये आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली होती। त्यामुळे 15 ज्या सीट होत्या त्या भारतीय जनता पार्टीच्या होत्या, 16 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या होत्या, 5 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या होत्या आणि 2 काँग्रेसच्या होत्या। असं स्पष्ट बहुमत आजपर्यंत आहे आणि आमचं सरकार रायगड जिल्हा परिषद बसेल असे मला विश्वास आहे। परंतु आपण जी बातमी जी सांगताय ती बातमी मी काही बघितलेली नाही, परंतु मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याकडे एक नंबरचं किंवा 2 नंबरचं पद नक्की असेल असा मी तुम्हाला विश्वास देतो। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।